नमस्कार. होम मिनिस्टर, कोपॉट बाय न्यूपॉन, स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वरळी पोलीस कॅम्प बिल्डिंग नंबर 35 इथे राहणाऱ्या रेश्मा भरत कदम या वहिनींना भेटणार आहोत. त्यांना बोलतं करणार आहोत. वरळी पोलीस कॅम्पमध्ये एक वेगळा आनंद असतो, वेगळा उत्साह असतो, कारण आपल्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या त्या पोलीस बांधवांच्या कुटुंबाशी संवाद साधायला मिळतो. चला, समस्त पोलीस दलाला नमस्कार करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कदम कुटुंबाला. नमस्कार. मी घ्या लक्ष्मी. सगळं खातो, काळजी करू नका. घ्या उखाणा. कोकणात आहे गणपतीपुळ्याचा गणपती, भरतराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. द्या ओळख करू. ते माझे मिस्टर. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. ती माझी मोठी नणद. नमस्कार. ती पण नणद आहे. ते भाऊजी. नमस्कार. ते पण भाऊजी. बरं. ती माझी मोठी बहीण. नमस्कार. ती माझी बारकी बहीण. ती मावशी. ओके. तो माझा दीर. हा. तो माझा भाचा लागतो आणि ती भाची. नमस्कार. आणि ही माझी मुलगी. हो. ती माझी भाची आणि ती पण माझी भाची. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय टेन्शन आलेलं नाही ना? नाही, काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. आपण? मी पोलीसमध्ये, मुंबई पोलीस. कुठे? मी डोंगरी पोलीस ठाणे इथे कार्यरत आहे. हो का? तुम्ही काय धमकी देताय का मला? हा वहिनी, आता पोलीस कॅम्प मध्ये आल्यावरती पोलीस कॅम्प मधलेच असणार ना, पोलीस डिपार्टमेंट मधलेच असणार. हो. मी डोगरीला आहे वगैरे म्हणजे काय, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जास्त काही प्रश्न विचारू नका. त्यांचं तेच आहे, शॉर्टकट बोला तुम्ही. कुठे आई बाबा कुठे असतात तुमचे? इथेच राहतात. कुठे? पण आता रिटायर झाले, मध्ये डोंबिवलीला गेले. आधी कुठे राहायचे? मी 2 बिल्डिंग सोडून राहायची. तिथेच होता तुम्ही राहायला? लव्ह मॅरेज. लहानपणापासून? हा, इथेच. तुम्ही पण इथेच? हो, लहानपण इथेच होता? हो. वा, छान. कुठली शाळा तुमची? मी शारदाश्रम विद्यालय. आणि तुमची? माझी कन्या. काय कन्या? कन्या महात्मा ज्योतिबा फुले. अच्छा अच्छा, मग हे सांगा ना, माझी कन्या. आता कोणती कन्या? आम्हाला माहिती आहे तुमची कन्या आहे ती, पण काय हो, घरी कोण कोण होतं? मी आई पप्पा, 2 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजे आम्ही 4 असतो, म्हणजे टोटल 6 जणांची फॅमिली. आई बाबा काय करायचे? पप्पा पोलीसमध्ये होते, आई हाऊसवाईफ. बरं. आणि आम्ही सगळे. आणि तुमचे आई बाबा? माझे वडील पण पोलीसमध्ये. आई मम्मी माझी हाऊसवाईफ आहे. दोघांचेही बाबा पोलीसमध्ये. हा. शक्यतो पोलिसांच्या नजरेतून काही चुकत नाही, बरोबर. पण त्या नजरा चुकवून तुम्ही कसं काय भेटला? तीच चुकली ना. कसं काय हो? कुठे? इथेच दुकानाच्या इथे, बस. जास्त लांब नाही. कुठलं दुकान? आमच्या बिल्डिंगच्या समोर 3 दुकान आहेत, तिथेच बस. येतात आता नजर. कसली कसली दुकान आहेत ती? अशी चॉकलेटांची वगैरे. अच्छा, मग तिकडे कसं काय? तुम्ही काय यायचे करायचे? ना, आमच्या तिथे 3 दुकान आहेत जवळ, बाकी मग? असं काहीच नाहीये. मग तुम्ही काय मग ते करायचे? यायचे कधीतरी काहीतरी आणायला. दुकानावर आणायला यायचे? तुम्ही दुकानावर काय करायचा? मी समोर तळालाच राहायची ना. अच्छा, हे दुकानावर, तुम्ही समोर तळाला. मग झालं. काय झालं? कोण बघायला लागलं? जास्त कोण बघायचं? त्यानेच घेतला पुढाकार. हो का? काय झालं? नाही, काय नाही. काय नाही, त्याच्याशिवाय मी आलोय. काय होईल, कसं काय झालं? मग वडील तर मला माहिती होतं, माझ्या 2 बहिणी होत्या लग्नाच्या, आणि मग वडील काय राजी होणार नाही माहिती होतं. आमचा कास्टचा थोडा प्रॉब्लेम होता, मग वडील राजी नव्हते. पण प्रपोज केलं त्यांनी तुम्हाला? हो. डायरेक्ट? हो.
पण मग प्रपोज केल्यावर तुमचा होकार होता, नाही आधी नव्हता, नंतर झाला. पण पहिल्यांदा त्यांनी कुठे प्रपोज केलं? सेंचुरी. सेंचुरी बाजार आपल्या इथे आहे, हा, मग तिथे बँगल काय? केमिकल. नाही काय नाही, तिकडेच म्हणजे असं डेअरिंग तर होत नव्हती, पण आपलं पण तुम्ही सेंचुरी बाजारला कशाला गेले होते? मी क्लासला जायची ना 10वीला जाताना बस बरं, स्टॉपला. 10वीला. हा. मग तेव्हा हे तिकडे बस स्टॉपवर असायचे, नाही, मग यायचं मागे मागे. तुमच्या काय हो? अरे हो ठीक आहे ना. मग तुम्ही काय प्रपोज केलं त्यानं? हो. मग तेव्हा काय म्हणाल्या? मग त्यावेळेस नाही. नाही. मग कधी हो म्हणाल्या? 2004ला भरती झालो पोलीसमध्ये, मग ट्रेनिंग मधून वगैरे आलो. मग 2006ला म्हणजे जस्ट म्हणजे मोबाईल फोन वगैरे आलेले वाटतं. मग त्या जरा जरा बोलायला लागलं. मग सप्टेंबर महिन्यात मग पुन्हा प्रपोज केला. मग त्यावेळेस हो. काय हो? घरच्यांचा तर विरोधच होता पूर्ण, माहिती होतं नाही होणार, पण ते नाहीच झालेलं असला. नाही, घरून तयारच नाही, झाले. आता 2 वर्ष झाले बोलायला लागले घरातले किती वर्ष सगळे. झाली लग्नाला? 5 वर्ष झाले. मग घरून तयारच नव्हतं घरून तयार नव्हते. मग तुमच्या घरी? हा. पण तुमच्या घरी कसं कळलं? मी डायरेक्ट लग्न केलं. मग घरी सांगितलंच नाही नाही तुम्ही? नाही. तुमच्या घरी हो? मी म्हणजे माझ्या बहिणीचं, मोठ्या बहिणीचं लग्न होतं, म्हणजे माझ्या नंतरची. मग त्या बहिणीच्या लग्नात माझी मावस बहीण आहे, बर. सुमनताई आणि वनिताताई, त्यांना सांगितलं असं असं. तर माझी मावशी आहे ती आता सध्या नाही आता. मग त्याने सांगितलं आणि मग त्यांनी मग आई पप्पांना सांगितलं. मग आई पप्पा तिला भेटले वगैरे. मग भेटले कुठे? आज कोणाला माहिती नाही, आज फर्स्ट टाइम माहिती पडते सगळ्यांना. कुठे भेटले? लग्नात गेलेली मोठ्या ताईच्या, म्हणजे माझ्या नंदेच्या. आणि मग तेव्हा सगळे भेटले मला, बोलले वगैरे. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी की 2-3 वर्षांनी आमचं मग लग्न झालं. पण तुमच्या घरचे बोलत नव्हते कोण बोलत. आता 2 वर्ष झाली हा, बोलायला सगळे लागले. बोलतात आता एकदम आता, व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित. मग तुमचं लग्न कुठे केलं तुम्ही हो? आम्ही बँड्रा कोर्टात. मग बरोबर कोण होतं तेव्हा? त्यावेळेस माझ्या घरून परमिशन होती. माझे आई पप्पा, हा. आमचे काका होते, चुलत काका विजय काका, ते आपण आहेत, रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये वारले. बरोबर. आणि माझे मित्र आहेत म्हणजे रुपेश मिसा आणि सुशीला मिसा, त्यांचं पण लव्ह मॅरेज आहे. त्यांनी म्हणजे सोबत होतो. पुढाकार घेतला. कारण ते बांद्राला मग सह्या वगैरे करायला लागतात ना. पण तेव्हा टेन्शन नाही आलं? खूप टेन्शन. कारण लग्न केल्यानंतर परत इकडे चालात ना तुम्ही? हो, ते तर का आहे. कुठे बाहेर गेले? नाही, इथेच होतो, इथेच याच पण घरात. मग घरी कसं कळवलं लग्नाचं? पोलीस स्टेशनला फोन केला. पोलिसांनी पोलीस स्टेशनला फोन केला? म्हणजे पोलीस स्टेशनला गेलो, तिथे फोन त्यांच्या केला. पप्पांना फोन केला. मग त्याच्या मोठ्या बहिणीने उचलला फोन वगैरे. मग ते थोडे प्रॉब्लेम झाले, म्हणजे बरेच प्रॉब्लेम झाले. स्वाभाविक आहे ना. ते तर आहे. मग नंतर मग हळूहळू नॉर्मल झालं. आता सगळं व्यवस्थित हो, आहे. आता सगळे चांगलं. एकदम व्यवस्थित आहे. हो ना. हो, पण तो दिवस आठवला की टेन्शन येतं ना. आताच टेन्शन. पण मला तुम्हाला विचारायचं की हा जो काही निर्णय तुम्ही घेतला तो दोघांनीच घेतलेला होता? हो, हो, किती वर्ष झाली? 5 वर्ष. कशी साथ दिली वहिनी? व्यवस्थित, परफेक्ट. हा, एकदम. तुम्ही खूप इमोशनल आहात ना? होता ना. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात ना. तुमच्याही आले काय वहिनी? कसं केलं? केला आता ऍडजस्ट होता. आणि तो खूप स्वभावाने वगैरे खूप छान आहे. त्याने खूप चांगली साथ दिली. परत आई वडिलांनी, नंदेने माझ्या पूर्ण मला साथ दिली. घरात होते त्यांनी. माझ्या 2 नंदा, सासू सासरे, हेच माझी फॅमिली होती. दीर होता, हेच फक्त, बाकी कोण नाही. माझे आई वडील वगैरे कोणी बोलायचं नाही तुमच्याशी? नाही. मग इथून माझी जाता येता पण नाही बोलायचे? नाही, पण नंतर मग थोड्या दिवसांनी रूमच खाली केली ना. इथून रिटायर झाले माझे वडील पण त्याच वर्षी. मग ते इथून गेलेच. आणि मग माझी नणंद, बारकी नणंद होती माझ्यासोबत. तिने मला पूर्णपणे साथ दिली. मोठी नणंद होती, जीजू होते आमचे, बरं. माझा दीर होता, सासू सासरे होते, सगळ्यांनी मला पण साथ आता दिली. सगळं चांगली. छान वाटतं. हो, एकदम आनंदात आहात. व्यवस्थित, हो की एकदम नाही? सुंदर. 5 वर्षाचा संसार. पण काय लग्नापूर्वी तुम्ही त्यांना खरं बघितलं होतं, हो की नाही? तेव्हाचे ते आणि आताचे काय बदल झालाय का हो त्यांच्यात? हो, खूप. काय? मी आता खूप सिन्सिअर झालो. हो? ते पूर्वी सिन्सिअर नव्हते. म्हणजे कसं ते कॉलेज लाईफ असतं ते एकदम म्हणजे. आणि वहिनी तुमच्यात काय बदल झाला? काय नाही, मी हाय तशीच आहे. आणि मला फॅमिली माझ्या घरच्यासारखी सेम मिळाली. म्हणजे काही टेन्शन. मला 2 बहिणी, तर इथे मला 2 नंदा मिळाला, 1 भाऊ, तर इथे 1 दीर मिळाला. सेम माझे वडील पण तसेच सासऱ्यांसारखे, आई मम्मी पण तशीच, सगळे सेम मिळाले. म्हणून असं वाटलं नाही की आपण दुसऱ्याच्या कोणाच्या घरात आलो आहे. एक दगड मारला की काय काय होतं बघा. हा? पण आता सगळं व्यवस्थित आहे, आनंद सगळं आहे. व्यवस्थित. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा.
आणि या शुभेच्छांबरोबरच वहिनी तुम्हाला सगळी बक्षिसं मिळणार का आम्हाला बघायचंय. या घरामध्ये काही वस्तू आम्ही लपवून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. ती चांदीची अन्नपूर्णा मिळाली पाहिजे. हो. भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात मला माझं स्वतःचं शॉप ओपन करायची खूप इच्छा आहे. म्हणजे 3 दुकानांच्या बाजूला 4थं? नाही नाही मग कसलं? नाही म्हणजे इमिटेशन वगैरे असं मला अच्छा, स्वतःचं अच्छा. काहीतरी पाहिजे असं. तुम्हाला शुभेच्छा. तुमची काय इच्छा आहे? नाही काय नाही, माझं आयुष्य व्यवस्थित चाललं म्हणजे. आनंदात, समाधानी आहात. हो. वा वा. या समाधानामध्येच आता थोडीशी आनंदात भर पडणार आहे. आणि बघूया वहिनी 4ही बक्षिसं मिळवणार का. वेळ 1 मिनिटाची. सेम टू सेम सांगू शकता का? सो स्वीट, सो स्वीट. दहा, 9, इंग्लिश मुळाक्षर एबीसी. 7, 6, 5, 4, 3, नाही 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 2, अरे यार, 1. वेळ संपली. वहिनी 2 वस्तू तुम्हाला मिळाल्या. अभिनंदन. तुम्हाला मिळालं चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि आणखी एक बक्षीस मिळालं असतं पण काहीतरी गडबड नाही. जी लपवून ठेवलेली प्रेमकथा आज बाहेर आलेली आहे. 3 दुकानांवरून झालेलं सगळं रामायण. केवढे आरोप आहेत. खूप बोलता तुम्ही. कुठेही तुम्हाला बोलवलं तर तुम्ही वेळेवर जात नाही. तुम्ही सांगितलं असतं. हा आरोप आहे इथे. तुम्हाला मान्य आहे? हो मान्य. कधीतरी. पहिले तुम्ही खूप हसता का हो? हो. का हो? स्वभाव आहे तो आमचा आता. काय हसायचा? हो. मग या हसण्याचा राग येत नाही कोणाला? माझ्या भावाचं आणि माझं काही बोललं तरी हसणार. अजिबात असं मनावर घ्यायचं नाही कुठलीही गोष्ट. व्हेरी गुड. यांनी खोटं लिहिलंय. तुमचा स्वभाव चांगला आहे. चांगलंच आहे हो. काय हो? कशा आहेत? चांगलं. तुम्हाला तर काय आहे? सगळ्या कार्यक्रमात तुम्ही पुढे पुढे करता. असायला पाहिजे ना. पुढे पुढे बाकीच्यांना ढकलून. नाही ना बाकीचे ढकलून नाही म्हणजे पुढाकार घेते असं. पुढाकार. तुम्ही बिल्डिंगची शान आहात असं कोण अरे वा. तुम्ही कुठली गोष्ट पटकन विसरता? हो. हा नक्की माझ्या नंदांचा आरोप असेल. खूप राग येतो तुम्हाला. हा येतो. मिस्टरांवर का चिडता सतत? कधीच काम करत नाही कोण? ते. कुठले चांगले ऐकतच नाही. त्यांना बाहेर किती ड्युटी असते. थोडं मग तुम्ही घरातलं करा पण ना. थोडंसं करायला पाहिजे ना. काय हो? नाही नाही, मी पूर्णपणे करतो. हो ना. अख्ख्या बिल्डिंग मध्ये फक्त तुमचा आवाज असतो. हो हा बरोबर. गुणी मुलगी आहे असं कोणीतरी लिहिलं. हो तुमची मुलगी गुणी आहे असं लिहिलं. खुश होऊ नका. तुम्हाला चपाती करायचा कंटाळा आहे. तुम्ही बिनधास्त आहात आणि हा बिनधास्तपणा तुम्ही थोडा कमी करायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. हा. तुमचं काय म्हणणं आहे? पण मला असं वाटतं की थोडं बिंदास राहावं माणसाने कधीतरी. पण बरोबर आहे माझं तर मला असं वाटतं की मी बरोबर वागते आहे. हो ना. पण चांगलं आहे कधीतरी तुमचं असं. काय म्हणणं आहे? ठीक आहे. काय बदल केला पाहिजे स्वभावात? नाही नाही, काय नाही, काय प्रॉब्लेम. काय नाही करायचा बदल त्यांनी? तुमचं काय म्हणणं आहे? मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? नाही तो एकदम परफेक्ट आहे हा. म्हणून मी निवडला आहे तो. म्हणून मी निवडलाय. लग्न केलंय त्याच्याशी. हातात तांदूळ घेऊन निवडायला बसले होते. मग निवडला म्हणजे कसं काय निवडला तुम्ही? परफेक्ट जोडीदार पाहिजे ना मला. तो दुकानावर सापडला. हा. तुम्ही काय सतत दुकानावर का? हा? असंच. बर आता चित्र काढायचे. कोण काढणार चित्र पहिलं? मीच. तुम्ही या. हा. कोणी सांगितलं? कसं ओळखला हा दगड? अभिनंदन. पहिलं बक्षीस द्या वहिनींना. तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे या. काढा. बोलायचं नाही. पटकन.
रवी 10 9 8 7 6 सांगत राहा तुम्ही 5 4 3 2 वेळ संपली. वहिनी काय लिहिलंय? स्ट्रॉबेरी. स्टोग. घ्या पुढचं चित्र. न बोलता काढ. चला अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. आजपर्यंत अनेक ठिकाणी गेलो, अनेक चित्र बघितली, पण त्याच्यावरती चहा होतो तो स्टोव ते वेगळ्या पद्धतीचा आज या वरळी पोलीस कॅम्पमध्ये बघायला मिळाला. सांगा सुनेबद्दल. छान आहे, मन मिळावू आहे, चांगली. पण तुम्हाला माहिती होतं हे काय चाललंय इकडे 2 बिल्डिंग मध्ये? मला खरं तर माहितीच नव्हतं. पण आता कसं वाटतंय तुम्हाला? छान आहे. सासरे भावांकडे द्या माहिती. सुनबाई चांगली आहे, हा. मन मिळावू आहे आणि सगळ्याच व्यवस्थित व्यवस्था करते. हो ना. तुमच्या माहेरचं कोण आहे? बहीण आहे. बहिणीकडे द्या. मावशी. दोघं खूप चांगली आहेत आणि तिचा नवरा एकदम बेस्ट आहे. हो. तिच्यापेक्षा खूप बेस्ट आहे. पण हे दुकानावर काय चाललंय हे माहिती होतं? नाही, आम्हाला खरंच माहिती नव्हतं. तुम्ही मोठ्या की लहान? मी मोठी सर्वात. मग तुमचं बहिणीकडे तेव्हा बघत नव्हतं? लक्ष होतं, हा. पण काय आता बहिणीचं कुठं लक्ष आहे ते तेच कळत नाही. कळलं नाही. पण मग नंतर जेव्हा ही बातमी कळली तेव्हा धक्का बसला असेल. खूप मोठा. कारण आमच्याकडे कोणी असं केलंच नव्हतं, त्यामुळे. पण मग कसं सांभाळलं सगळं नंतर? सगळं झालं, व्यवस्थित झालं. होय ना. आता सगळं व्यवस्थित हो, आहे. खूप. अजून कोणी बोलणार? शेजारी मैत्रिणी वगैरे? ती खूप मनमिळाऊ आणि खूप बिंदास आहे आणि सगळ्या कार्यक्रमात ती सगळं पुढे होऊन व्यवस्थित करते अरे वा. आणि छान आहे. बोला. मी तिची छोटी बहीण. हा. ती व्यवस्थित आहे आणि तिला नवरा भेटलाय तर एकदम बेस्ट आहे. आमच्यापेक्षा. दुकानात मिळाला. खरोखर. हो की नाही? कारण चॉकलेटचे डबे आहेत तसंच. नाही मला सांगा इथे काय पार्टी आहे का? इथे नवरा मिळेल मला? बरोबर. मला तुम्हाला विचारायचंय की आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? ऑब्व्हियसली माझ्या आप्पानी मम्मीची मागे की मी त्यांना काहीच कळवलं नाही, बहिणीला भावाला कधी काहीच कोणाच्या का माहितीच नाही. आणि अचानक केलं त्याच्यामुळे थोडं त्यांना शॉक झाला, थोडं टेन्शन आलं थोडा दिवस. पण झालं, आता काय करणार, चुकी झाली, सॉरी. तुम्ही? नाही अशी माफी अशी काही नाही, पण रेश्माचे वडिलांची, कारण त्यावेळेस त्यांना माइल्ड अटॅक आलेला थोडासा, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला त्यांच्या घरी बराच. पण तुमची साधारण भेटण्याची ठिकाणं कुठली होती पूर्वी? असं जनरली नाही, म्हणजे कुठे? फोनवरच बोलायचो आम्ही शक्य. बाहेर कुठे भेटणं? नाही ना, म्हणजे शक्यतो शिवाजी पार्कला. हळूहळू बँड स्टँड? नाही ना, बँड स्टँडला वगैरे. नाही? नाही नाही बाहेर वगैरे कुठे? नाही नाही हळूहळू नॅशनल पार्क? नाही नाही नाही. नॅशनल अजून नाही अजून बघितलं. नाही गेलोय. मग काय फिरवलं नाही तुम्ही 5 वर्षात? बरोबर. भविष्यात संधी मिळाली तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करायची इच्छा आहे? तिच्या शॉपसाठीच तेच. चला, वहिनींचं दुकान लवकरात लवकर पूर्ण हो. दुकानापासून सुरू झालेली ही प्रेमकथा दुकानापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तेव्हा लवकरात लवकर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो ही मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.